एकदम सुंदर आपल्याला त्याच्यावर रिपोर्ट भेटलेले, एकदम शेंडे पण व्यवस्थित झालेले, एकदम काही अडचण नाही. म्हणजे जोम नव्हता शेंड्यांना काही, पण मग आता एकदम बेस्ट वाटतंय. सगळे शेंडे मेकअप झालेले एकदम व्यवस्थित, काय अडचण नाही. पानं एकदम चमक हो, पानांना पण चमक एकदम सुंदर आहे. आणि बाकी आपल्याला साईड इफेक्ट काही जाणवलं नाही याच्यामध्ये, की गळ झाली, कुज झाली असं तर काही अजून वाटलं नाही आपल्याला. आणि बेस्ट वाटतंय क्वालिटी पण. आणि सगळ्यात मेन गोष्ट अशी की आजची पोझिशन अशी आहे की असं वाटतंय की शेंडा थांबवला पाहिजे, इतकी शेंड्याची ग्रोथ झालेली आहे. आणि बेस्ट रिपोर्ट आहे, काय अडचण नाही. आणि पानांची रुंदी वगैरे कशी? पानांची वृद्धी पण भरपूर मोठी ना, काय अडचण नाही ना. पान पण भरपूर मोठं आहे. काळोखी? हा, काळोखी पण बेस्ट आहे, काय अडचण नाही. व्यवस्थित आहे एकदम, काय अडचण नाही वाटत आहे मला. असं पान पण व्यवस्थित आहे, सगळं गोष्टी. घडांची साईज? हा, घडांची साईज पण, लेंथ पण चांगली आहे, काय अडचण नाही. घड पण एकदम व्यवस्थित झालेली. नमस्कार बांधवांनो, आज आपण पंचकेश्वर तालुका निफाड येथे या द्राक्ष बागेला शेंडा थांबलेला असताना प्लॅन्टॉनिक्स आपण स्प्रेसाठी दिलं होतं. तर आज या बागेची परिस्थिती बघू शकता. आणि आज आपण शेतकऱ्यांचा पण अनुभव त्यांच्याच तोंडून ऐकून घेऊया. नमस्कार बंधू. नमस्कार. नमस्कार. तुम्ही हे जे प्लॉटला प्लॅन्टॉनिक्स मारलं त्यावेळेस काय परिस्थिती होती प्लॉट? स्टेज अशी होती प्लॉटची की शेंडा आहे ना पूर्णपणे थांबलेला होता. म्हणजे त्वरित विषय असा की आपला हा प्लॉट 27 ऑक्टोबरचा आहे. तर थोडा लेट असल्यामुळं दरवर्षी याला शेंड्याची थोडी अडचण येतेच. आणि थोडा जोम कमी असल्यामुळे शेंड्याला प्रॉपर असा स्ट्रोक भेटत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी का आपण फेल नंतर याला थोडे खालून पण आपण लिक्विड वगैरे देतोच. पण लिक्विड एवढा जोम नसल्यामुळे आपण वरून एखादा स्प्रे काहीतरी पाहिजे म्हणून आपण प्लॅन्टॉनिक्सचं हे व्हेजिटेबल ग्रोथ रेग्युलेटर आपण यूज केलं होतं. तर साधारणतः हे आपण थोडं लेट यूज केलं. म्हणजे फर्स्ट डिप आम्ही हँड डिपच करतो, म्हणजे गडांना थोडी साईज लांबी भेटावी म्हणून आपण थोडंसं हँड डिप करतो. आणि फर्स्ट डिप नंतर शेंड्याची, म्हणजे काही लोकांचं शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की हँड डिप नंतर थोडा शेंडा आचकतो, म्हणजे शेंडा वाढत नाही. तर मग हँड डिप केल्यानंतर तिसऱ्या दिवशी शेंडा थोडा थांबलाच होता. थांबल्यानंतर मग काय करावं मग दावचवाडीला मी एक आपले पोपट मोरे यांच्या दुकानामध्ये गेल्यानंतर त्यांनी मला याचं थोडं सजेशन दिलं की तुम्ही प्लॅन्टॉनिक्स यूज करावं. असं आपण यूज केल्यानंतर ज्या दिवशी आपल्याला यूज करायचं होतं ती स्टेज आपलीवाली दोड्याची स्टेज होती. दोडा स्टेजला यूज करायचं होतं. थोडं आपण घाबरलंच होतो, कारण दोडा स्टेजला जर असे म्हणजे आपले प्रोडक्ट यूज करायचे म्हटलं थोडं माणसाला थोडासा टेन्शन येतं की नवीन प्रोडक्ट यूज करणं. आणि कसं दोडामध्ये जर एखाद टायमाला जर गळकुजीची अडचण आली तर थोडंच नाजूक अवस्था असते. त्याच्यामुळे जर दोड्यामध्ये जर मणी गळायला लागले तर थोडी अडचण येऊ शकते. पण आपण थोडी हिंमत केली आणि प्लॅन्टॉनिक्सचं यूज केलं. त्याच्यानंतर म्हणजे स्टेज अशी झाली डायरेक्ट की आता एकदम सुंदर आपल्याला त्याच्यावर रिपोर्ट भेटलेले, एकदम शेंडे पण व्यवस्थित झालेले, एकदम काही अडचण नाही. म्हणजे जोम नव्हता शेंड्यांना काही, पण मग आता एकदम बेस्ट वाटतंय. सगळे शेंडे मेकअप झालेले एकदम व्यवस्थित, काय अडचण नाही. पानं एकदम चमक? हो, पानांना पण चमक एकदम सुंदर आहे. आणि बाकी आपल्याला साईड इफेक्ट काही जाणवलं नाही याच्यामध्ये, की गळ झाली, कुज झाली असं तर काही अजून वाटलं नाही आपल्याला. आणि बेस्ट वाटतंय क्वालिटी पण. आणि सगळ्यात मेन गोष्ट अशी की आजची पोझिशन अशी आहे की असं वाटतंय की शेंडा थांबवला पाहिजे, इतकी शेंड्याची ग्रोथ झालेली आहे. आणि बेस्ट रिपोर्ट आहे, काय अडचण नाही. आणि पानांची रुंदी वगैरे कशी? पानांची वृद्धी पण भरपूर मोठी ना, काय अडचण नाही ना. पान पण भरपूर मोठं आहे. काळोखी? हा, काळोखी पण बेस्ट आहे, काय अडचण नाही. व्यवस्थित आहे एकदम, काय अडचण नाही वाटत आहे मला. असं पान पण व्यवस्थित आहे, सगळं गोष्टी. घडांची साईज? हा, घडांची साईज पण, लेंथ पण चांगली आहे, काय अडचण नाही. घड पण एकदम व्यवस्थित झालेली, एकदम म्हणजे एकदम प्रॉपर झालेली आहे घड, काही अडचण नाही. एकदम सगळ्या घडांना साईज पण चांगली भेटलेली. काय असं वाटत नाही की काही त्याच्यामुळे काही साईड इफेक्ट झालाय घडांना. पण घडांना पण स्ट्रोक चांगला भेटलाय. त्याला पण लवचिकपणा पण आहे. दांडे पण काही जाड वगैरे नाही झालेले, व्यवस्थित सगळं. थोडस अभ्यासू शेतकरी म्हणून मला तुम्हाला एक विचारावं असं वाटेल. विचारा ना. तुम्ही आता हे जे तुम्ही युज केलं हे प्रोडक्ट आणि झाड तुमच्याशी बोलायला लागलं, तुम्ही आपण येता सहज तुम्ही बोलत होते की पुढच्या वर्षी फेल काढायच्या आधी मी वापर. माझा आता एक पुढच्या वर्षी मला काय करायचंय की आपण जेव्हा फेल काढणार आहे, समजा आपल्याला उद्या फेल काढायचंय, तर फेल काढण्याच्या अगोदर म्हणजे कसं असतं माहितीये का, आपण काय करतो फेल मध्ये ना खालचे साधारणतः 2-3 आपण डोळ काढून टाकतो. समजा ज्या फेल फुटी त्या काढून टाकतो, खराब म्हणजे ज्यांना घड नाही किंवा ज्या एकदम उभ्या आहेत त्या काड्या, त्यांचा आपण फेल काढतो. तर माझं मत असं आहे का जर पानं असताना जास्त पानं काडीवर जास्त पानं असताना जर याचा जर स्प्रे घेतला तर
जे आपण फेडी काढणार आहे त्याच्यामधून आपल्या झाडाला ताकद भेटू शकते. झाडाला, हा झाडाला जर ताकद भेटली जर आपण ज्या आपल्या नंतर काड्या ज्या उरणार आहे ना गाड्यांच्या तर त्याला जास्त स्ट्रोक भेटू शकतो असं मला वाटतं. हा तुम्हाला जे याची जी क्रिया पद्धती ती माहिती झाली की हो. पानाद्वारे शोषून आणि मुळापर्यंत म्हणजे नुसतं वरती पानांनाच नाही काम करत, हे मुळापर्यंत जाऊन मुळांना सुद्धा ऍक्टिव्ह करून हे म्हणजे जास्त वाढ होते याची शेंड्यांची. हा म्हणजे त्याच्याकरता जे फेलच्या आधीची जी सर्व पानं आहेत, फुटवे आहेत, जे आपण काढून टाकणार आहे त्याचा वापराच्या करता करून घ्यायचा आहे की 24 तास हे औषध ते शोषून मुळापर्यंत पोहोचवल. बरोबर. आणि पोहोचवल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे वरती त्याची क्रिया चालू होणार आहे त्यावेळेस आपण फेल काढून टाकणार. बरोबर बरोबर. पहिल्या 24 तास जे मुळावर काम करणार आहे त्यावेळेस जास्त पानं पाहिजे औषध शोषण्यासाठी. बरोबर. त्यावेळेस ती सर्व फुटवे आणि पानं असले पाहिजे. आणि नंतर मग ज्यावेळेस आपण फेल काढू त्यावेळेस असलेल्या घडाला आणि काडीला जोमदारपणा आणि मजबूती मिळेल. बरोबर. आणि अजून एक सांगायचं असं आहे मला की दरवर्षी ना पानांना एवढा म्हणजे एकदम चमकपणा आणि एवढं फ्रेश पानं आणि मजबूत पानं नव्हते कधीच. ह्या वर्षी याच्यामुळे मला असं वाटतंय की पानांना थोडस ताकद पण चांगली भेटली आहे आणि पानांची साईज पण वाढलेली आहे. असं बेस्ट वाटतंय. छान प्रोडक्ट आहे. धन्यवाद. थँक्यू. ओके.